नमस्कार, मी हिंदूराव पवार, निवृत्त सहसंचालक। आज आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल अधिकारी कर्मचारी मार्गदर्शक। आजचा व्हिडिओ क्रमांक 12 आहे आणि महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979चा हा जो आहे भाग आहे 9 आहे। या भाग 9 मध्ये आपण नियम क्रमांक 27, 27A, 28 आणि 31 पाहणार आहोत। तर याची आपण सविस्तर चर्चा करताना पहिला आपण बघणार आहोत नियम क्रमांक 27, तो आहे हुंड्यास प्रतिबंध। यामध्ये वर्तणूक नियमामध्ये अशी फार स्पष्ट तरतूद केलेली आहे, कोणताही शासकीय कर्मचारी हुंडा घेणार नाही, हुंडा देणार नाही। तसेच वधूकडील आणि वराकडील मात्या पित्यांकडून किंवा पालकांकडून हुंडा मागणार नाही। आता याच्यामध्ये हुंड्यामध्ये जमीन असेल, मोठी मालमत्ता असेल, टीव्ही असेल, फ्रीज असेल, मोटरसायकल असेल, कार असेल, तर याचाही समावेश आहे। कारण ह्या वस्तू बऱ्याच वेळेला ज्या वेळेला लग्न ठरवलं जातं किंवा त्याला काही भागामध्ये याद्या असं म्हणतात, याद्या करतात, तेव्हा सुद्धा ह्या गोष्टी मागितल्या जातात। तर ह्या गोष्टी मागणं, हुंडा म्हणून मागणं, तर हुंडा प्रतिबंधक कायदा जो काही भारत सरकारने 1961 हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 आणलेला आहे, त्यामध्ये अशी स्पष्ट तरतूद आहे, जर एखाद्याने हुंडा घेतला, हुंडा मागितला, तर त्याला 15,000 रुपये दंड आहे आणि कमीत कमी 5 वर्षाची त्याला शिक्षा आहे, किंवा बऱ्याच वेळेला ह्या दोन्हीही त्याला उपभोगाव्या लागतील असं म्हटलेलं आहे। बऱ्याच वेळेला आई वडील सुद्धा आपल्या मुलाला चितावणी देतात आणि त्या चितावणीला काय करतो, तो समोर जातो आणि जे काही समोरच्याकडनं जे काही हुंड्या स्वरूपात काही वस्तू मागतो, तर ह्या वस्तू मागणं गैर आहे, वर्तणूक नियमाचा भंग करणारा आहे। मी पाहिलेलं आहे की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये लग्न ठरले की याद्या करतात। याद्या करताना वर पक्ष वधू पक्ष काय घ्यायचं काय द्यायचं सगळी यादी केली जाते आणि उद्या बदलू नये म्हणून त्याचा फोटोही काढला जातो। तर एवढा एक फोटो सुद्धा महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 नियम क्रमांक 27चा भंग करणारी आहे असे स्पष्टपणे दिसते। त्यामुळं हुंडा घ्यायचा नाही, हुंडा द्यायचा नाही, मागणी करायची नाही असं म्हटलेलं आहे। याच्या पुढचा आपण नियम बघणार आहोत, नियम क्रमांक 27, मुलांना नोकरीस ठेवण्यास प्रतिबंध असं ते आहे। नियम काय आहे तो, तर कुठलाही शासकीय कर्मचारी स्वतः किंवा कुटुंबातल्या इतर कुठल्याही व्यक्तीमार्फत घरगुती कामासाठी, उदाहरणार्थ आपल्या घरी काम करणारी, धुणं भांडी करणारी समजा मोलकरीण असेल, बाई असेल, ती जर समजा आजारी असेल तर ती मुलीला पाठवते। तर यांना पाठवणं, मुलांना मुलींना पाठवणं वगैरे हे फार गैर आहे। कारण का, 14 वर्षाच्या खालील कुठल्याही मुलाला नोकरीस ठेवता येत नाही, परवानगी सुद्धा देता येत नाही आणि जर तशी दिली तर बालमजूर कायदा जो आहे त्याचं उल्लंघन होतं। त्यामुळे हे बघायचंय। बऱ्याच वेळेला आपल्या शेतामध्ये सुद्धा 14 वर्षाच्या खालची मुलं येतात, काम करतात, हे सुद्धा नियम 27चं भंग करणारं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे ह्याही नियमाचं पालन सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी करावयाचं आहे। पुढचा नियम आहे नियम क्रमांक 28। काय म्हटलंय 28 मध्ये, तर मादक द्रव्यांचे अथवा मादक औषधी पेयांचे सेवन, म्हणजे मादक पेय आणि औषधद्रव्य यांचं सेवन जे केलं तर हा नियम क्रमांक 28चा भंग होतो। त्यामध्ये काय म्हटलंय, कुठलाही कर्मचारी ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रामध्ये मादक पेय आणि मादक औषधद्रव्याचं जे काही नियम आहेत त्या नियमांचं त्यांनी पालन करणं फार फार गरजेचं आहे। आता ह्या नियमांचं जर त्यांनी पालन केलं नाही तर त्याच्यावरती निश्चितपणे शिस्तभंगाची कारवाई होते। दुसरं, कामावर असताना कुठलंही मादक पेय घ्यायचं नाही। कामाच्या वेळामध्ये तो मादक द्रव्याच्या कुठल्याही अंमलाखाली असणार नाही असंही म्हटलेलं आहे। याच्यासाठी महाराष्ट्राने महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम सुद्धा आणलेला आहे, लक्षात घ्यायचं, त्याद्वारे सुद्धा ॲक्शन होऊ शकते। दुसरं असं म्हटलंय की समजा ह्या मादक
पेय असतील, द्रव्य असतील यांचं सेवन केल्यामुळं आपल्या कार्यालयीन कामकाजावरती कुठेही परिणाम होणार नाही याची त्यांनी काय करायला पाहिजे, काळजी घेणं फार गरजेचं आहे. कुठलंही मादक पेय किंवा मादक औषध पिऊन तो सार्वजनिक ठिकाणी येणार नाही आणि जरी त्याला घरी प्यायचे असले तरी सुद्धा त्याच्याकडे लायसन्स असणं गरजेचं आहे. लायसन्स असलं, घरी पिला तरी तो सार्वजनिक ठिकाणी येता कामा नये असं म्हटलेलं आहे. कारण का बरेच कर्मचारी नशा चढलेल्या अवस्थेत सुद्धा सार्वजनिक ठिकाणी येतात, तर हे गैरवर्तणूक आहे. त्यामुळं नशा चढलेल्या अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी येणार नाही याची त्याने काळजी घ्यायची आहे. दुसरं, जर त्याला लायसन्स दिलेलं असेल तर जेवढ्या समजा प्रमाणाचं लायसन्स मिळालेलं आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणाचं त्याला कुठलंही मादक किंवा औषधी द्रव्य प्रमाणाबाहेर जास्त सेवन करता येणार नाही असं म्हटलेलं आहे. आपण मगाशी बघितलं की याचं मादक पेय किंवा मादक औषधाचं बघितलं, तसंच तंबाखू असेल, गुटखा असेल, विडी असेल, सिगारेट असेल, अफू असेल याचंही सेवन करता येणार नाही. बऱ्याच वेळेला ऑफिसमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला बोर्ड सुद्धा लावलेले असतात, धूम्रपाना सक्त मनाई आहे. त्याचं कारण तेच आहे. पण बऱ्याच वेळा असे कर्मचारी दिसतात आणि मग नाहक ते विभागीय चौकशीच्या सामोरं त्यांना जावं लागतं आणि शिक्षा सुद्धा होते. त्यासाठी हे नियमांचं पालन त्यांनी करणं फार फार गरजेचं आहे. दुसरं आपण बघतोय सार्वजनिक ठिकाण म्हणजे काय. आता बऱ्याच वेळा सार्वजनिक ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी पैसे देऊन प्रवेश मिळतो, मग जनता असेल कुणी असेल त्याला मग काय करायचं आहे, सार्वजनिक ठिकाण असं म्हटलं जातं. मग हे ठिकाण असेल वाहनासह म्हटलेलं आहे. त्यामुळे या कायद्यातल्या तरतुदी ज्या आहेत त्याचं पालन करायचं आहे. लायसन्स असलं पाहिजे. मद्यपानाचा अंश, बऱ्याच वेळा कार्यालयात सुद्धा बरेच कर्मचारी दारू पिऊन येत असतात. अशा वेळेला मग त्यांना सिव्हिल सर्जनकडे पाठवावं लागतं आणि अल्कोहोलचं प्रमाण किती आहे याचं प्रमाणपत्र घ्यायचं आणि मग आपल्याला काय करायला लागतं, त्याच्यावरती ॲक्शन घ्यावी लागते. 0.5% पेक्षा जास्त जर अल्कोहोलचं प्रमाण आढळलं तर त्या कर्मचाऱ्यावरती निश्चितपणे ॲक्शन होते. त्यामुळं असा कर्मचारी जर कार्यालयात आला असेल तर त्याला सिव्हिल सर्जनकडे पाठवणं कधीही चांगलं आहे आणि प्रमाणपत्र आल्यानंतर त्याची चौकशी चालू करणं हे गरजेचं आहे. त्यामुळं हे जे काही आपण नियम बघितलेले आहेत, नियम 28 मध्ये ज्या काही बाबी नमूद केलेल्या होत्या, या सगळ्यांचंच पालन करायचं हे फार महत्त्वाचे आहेत. कारण हे इतरांसाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत. मी बऱ्याच वेळा असं बघितलेलं आहे, मी सेवेमध्ये असताना महिला तक्रारी घेऊन येतात, सर त्याला कोपऱ्यात तरी बसवायचं किंवा त्याला घरी जाऊ देत, अतिशय त्याचा वास येतो. एवढी वाईट परिस्थिती काय यावी हा एक विचार करण्यासारखा भाग आहे. त्यामुळं कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी नियम 28 मध्ये जे काही बाबी दिलेल्या आहेत त्याचं पालन करणं फार फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आता याच्या पुढचा नियम आहे नियम क्रमांक 31. यात असं म्हटलंय, जे काही वर्तणुकीचे आपण नियम बघितले, पाहिले, चर्चा केली, तर ह्या नियमामध्ये उद्या अर्थ आणि अन्वयार्थ लावायची वेळ आली तर शासन जो काही निर्णय देईल तो अंतिम असेल असं म्हटलेलं आहे. त्यामुळं ह्या सगळ्या नियमांचं पालन करणं फार फार गरजेचं आहे असं आहे. आता याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा बघतोय की हे वर्तणुकीचे नियम आपण जे काही बघितले, वर्तणुकीचे नियम आपण 31 नियम बघितले. खरं म्हणजे याची चर्चा पण केलेली आहेत. आता तुम्ही हा जो काही व्हिडिओ माझा आहे तो बघायचा आहे, सबस्क्राईब करायचे आहे, त्याला व्ह्यूज पण द्यायचे आहेत, कॉमेंट्स करायचे आहेत. आता मी नवीन काय केलेलं आहे, वर्तणूक नियम ज्या नियमाचा व्हिडिओ असेल त्या नियमाचे प्रश्न सुद्धा टाकायला सुरुवात केलेली आहे. ते सुद्धा आपण बघावेत, ते सोडवावेत. तुमच्या ज्ञानामध्ये निश्चितपणे भर पडेल. हा जो माझा व्हिडिओ आहे हे तर नोकरीत असणारे अधिकारी कर्मचारी पाहतातच, पण मी असं बघितलेलं आहे सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी सुद्धा हा जो काही अधिकारी कर्मचारी मार्गदर्शक हे चॅनल सबस्क्राईब करतात, व्हिडिओ बघतात. मी 2 नावं मुद्दाम घेईन कारण त्यांनी मला कॉमेंट्सही दिलेले आहेत. आमचे निवृत्त सहसंचालक के.डी. मदने सर आहेत, दुसरे प्रमोद रेंगे आहेत. तर हे व्हिडिओ बघत असतात आणि कॉमेंट्स करत असतात. त्याच्यामुळं हा जो काही व्हिडिओ आहे तो अजूनही वेगळ्या वेगळ्या विषयाचे करण्यासंदर्भात माझा उत्साह वाढवतात. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक जे काही नियम आहेत 1979 त्याचे आपण 12 व्हिडिओ मी केलेले आहेत आणि ते टाकलेले आहेत. आपण ते निश्चितपणे बघावेत.
आपण हा जो काही वर्तणूक नियम आहे त्याच्यावरचे व्हिडिओ मी आता थांबवणार आहे आणि मी दुसऱ्या विषयाकडे आता वळणार आहे. दुसरा विषय घेऊन मी तुमच्याबरोबर पुन्हा भेटणारच आहोत. तोपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट सुद्धा करा आणि असेच मला प्रतिसाद देत चला. त्याबद्दल मी तुमचा आभारीच आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू आपण निश्चितच.